2008च्या नंतर आम्ही पाटील नावाचे गृहस्थ आहेत. त्यांचं महेशनगर नावाचा एरिया छत्रपती संभाजीनगरमध्ये. तिथं मी 11 महिने भाड्याने राहिलो. भाडं ₹3,500 होतं, दिलं आम्ही. अत्यंत गरिबीत वाईट अवस्थेत राहायचो. 4 मजले होते, लिफ्ट नव्हती, खाली पाणी आणावं लागायचं, मोटर वगैरे सगळं. खूप वाईट काळ काढला आणि आणि त्यांचं ॲग्रीमेंट चांगलं झाल्यामुळे आम्ही परत नूतनीकरण केलं. तर तिथे काय झालं की 15 डिसेंबर 2009ला डी.के. वडगावकर, ज्याच्याशी माझा व्यवहार झाला होता आणि ज्याला मी व्यवहार पूर्ण झाला होता, ते सिद्ध केलं पुढे मी. तर तो सरोदे आणि मग त्याला सपोर्ट दिला होता कांचन चाटे, तेव्हा तो ACP झाला होता. 2006च्या माझ्या अटकेचे हा माणूस PI होता आणि त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आदेशाप्रमाणे डॉक्टर मनीषा जोशींना मदत केली होती. पण 2009मध्ये काय झालं की गोपीनाथ मुंडेंच्या आदेशानेच हा ACP असलेला कांचन चाटे, गोपीचंद चाटे आणि आणखीन बाकीचे लोक आणि श्रीकांत सावरकर CP होते तेव्हा, आणि पोलीस आलेच नाहीत मदतीला. 20 कॉल केले आम्ही, तर आम्हाला मारायला आले आणि मुंडेंचा आदेश होता. कारण त्या दिवशी दुपारी आम्ही भगवानगडचे महाराज, मुंडेंचे सेक्रेटरी सगळ्यांना फोन केले होते. कारण जेव्हा हे दुपारी आले आम्हाला मारायला, वडगावकर वगैरे, ते म्हणाले की आम्ही भाजपतर्फे आलेलो आहोत. त्याने स्पष्ट सांगितलं. म्हणून भाजपचे सगळ्या फोन केले, कोणी फोन घेतले नाहीत. गडकरींना फोन केला त्या रात्री, ते म्हणाले की तू पैसे बुडवले तर तुम्हाला मारणारच लोक. मग असं झालं, फोन बिन सगळे झाले. मग त्याच्यानं अडवाणीच्या PAंना फोन केला. मग अडवाणीच्या PAने, बापू घडामोडी त्याच्यामध्ये मेन होतं खाली, त्यांना फोन केलं, ते निघून गेले. पण जाताना ते मनीषाकडून पैसे घेऊन गेले, क्रेडिट कार्डकडून, आणि ओली पार्टी केली रात्री भाजपच्या लोकांनी. त्याच्यात माझा जावेद नावाचा एक रिक्षा ड्रायव्हर होता. त्यांनी जेव्हा मनीषाला मला मारायला आले, तर तो मध्ये आला, तर त्याला मारलं. तर त्याला सोनोग्राफी करावी लागली त्या रात्री. त्याच्यात असं झालं की तो त्या रात्री जाणार होता मुल्ला मोहलवींकडे, की मेरे को BJP के लोगों ने मारा है. मी त्याला सांगितलं, बा असं नको करू, दंगा होईल हिंदू मुसलमान. मग ते वाचवलं. तर त्या जावेदनी फार मोठी मदत केली. नंतर असं झालं की माझी सासरे आणि तिथे माझी बायको होती. पण माझी सासू त्या दिवशी नांदेडला नेऊन गेली होती मुलासकट, कारण तिला माहिती हल्ला होणार आहे. आणि शैलेश चांदसकर जो आहे माझा लहान मेवणा, त्याची पहिली बायको जी होती प्रतिती श्रीवास्तव, तिची आई, तिने पण आम्हाला धमकी होती की आम हमको छोडेंगे नाही. हालांकी त्यांच्या लग्नाचा माझा काही संबंध नाही, मी त्याच्या लग्नाला गेलो पण नाही. पण त्याचा घटस्फोट झाला होता. त्या घटस्फोटाचा राग तिने माझ्यावर काढला, माझा काही संबंध नसताना. ती मनीषाला पण म्हणली की हम तुमको छोडेंगे नाही. आणि हे सगळे जे लोक होते, त्याच्या आणखी खाली साध्या विषयातले काही पोलीस होते. म्हणजे त्याशी माझा मुर्दा झालाच होता, म्हणजे मर्डर झालाच होता. पण 12:30 वाजता त्यात नंदू पंडित होता. म्हणजे छत्रपती शिवाजी आता जिथे मनीषा राहते त्याच्या बाजूला पुरुषोत्तम पंडितचा मोठा भाऊ नंदू पंडित. 12:30 वाजता नंदू पंडित वरती आला आणि तो म्हणाला की तुम्हाला काही कळत नाही, तुमच्या जीवावर कोण उठलं आहे. त्यांनी मग गोपीनाथ मुंडेवर सगळं सांगितलं. माझे सासरे तिथे होते, मी असं बसलेलो होतो खाली जमिनीवर. तो गेले, सासरे पण गेले. आणि 1 वाजता मी लाईट बंद केले, मी आणि मनीषानी. आणि पुढच्या 2 तासामध्ये रात्री टॉर्चमध्ये सामान सगळं पॅक केलं, आमच्यावर कोणातरी पाळत असेल म्हणून. 3:30-4ला आम्ही पाय दुखत असताना, गुडघे दुखत असताना, झोप झालेली नाही, रात्रीचं खाणं झालेलं नाही, 4 मजल्यावरून बॅगा खाली आणल्या, 8 बॅगा खाली. त्या सरपटत तिथून त्या महेशनगरच्या मेन रोडपर्यंत दिल्या. एक ओळखीचा टॅक्सीवाला होता, त्याला फोन केला सकाळी. तो पण एअरपोर्टला जाणारच निघाला होता. तिथून घेतलं, एअरपोर्टला गेलो. फक्त ₹15,000 शिल्लक होते आणि 7,000 2 तिकीटे मिळाली आम्हाला तेव्हा. आणि 2च तिकीटे शिल्लक होती. विमानात बसलो. विमानात बसल्यानंतर बघितलं समोर हरिबा बागडे बसलेले आहेत. एअरपोर्टला दिल्लीच्या उतरलो. आता तिथे हरिबा बागडेनं म्हटलं असं असं झालं. त्यांनी बापू घोडामोड्याला फोन केला. तर बापू घोडामोड्याला सांगितलं स्पीकरवरच की मुंडेंनी सांगितलं मारायचं. आणि त्याला धक्का बसला बापूला की आत्ता सकाळी झोपून उठलं, हे दिल्लीत कसं काय पोचले. तर बापू घोडाने पण हातमार केले, म्हणजे बागड्यांनी हातवर केले. बागडे माझे फार जुने संबंध. तर बागडे आता गव्हर्नर आहेत राजस्थानचे. तर आणि माझ्यावर हल्ला होणार हे पुण्यातले RC वैद्य, प्रदीप धेडकर, माझे बंधू, माझे सगळ्यांना माहीत होतं की आज भास्कर जोशीचा मर्डर होणार आहे. आणि पुढे मग त्यांनी आम्हाला भाजपने औरंगाबादून हाकलून दिलं, थोडक्यात बेघर केलं. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी 3:30 वाजता 17 डिसेंबरला आम्ही गोपीनाथ मुंडेंना पार्लमेंटमध्ये गाठलं. उदयनराजे भोसले ते होते. आम्हाला बघून एकदम अंगार थरथरच झाले गोपीनाथ मुंडे. मग ते म्हणाले की आपण संध्याकाळी 5:30ला 212 नंबरची रूम आहे, महाराष्ट्राचा जुन्या रूम, जुना, तिथं भेटा तुम्ही. तर आम्ही म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर 5 वर्षे मुंडे आम्हाला भेटले नाही, टाळलं आम्हाला. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही भेटलो, प्रकाश जावडेकर MP होते. त्यांना सांगितलं असं असं हल्ला. ते हसायलाच लागले आमच्यासमोर, आमची खिल्ली उडवली. का तर पुण्याचे संदीप खर्डेकरने त्यांना सांगितलं होतं की यांना मारायचं म्हणून. याच्यामध्ये परळीचे विकास डुबेंचा हात होता, यात गोपीचंद चाटेचा हात होता. हे सगळं मी प्रूव्ह केलेलं आहे. माझे दोन्ही मेहुणे यांचा रोल होता, स्थानिक पोलीस, की भास्करला रात्री मारायचंच. आणि ह्या हल्ल्याच्या 8 दिवस अगोदर मनीषाची शरद पवारांची रामा इंटरनॅशनल भेट झाली होती. आणि शरद पवारांना कळलं होतं की हे सध्या औरंगाबादला आहेत. तर सावरकरांना मेसेज केला होता RR पाटील, तेव्हा नागपूरचं अधिवेशन चालू होतं.
आणि अशोक चव्हाण होते मुख्यमंत्री, त्यांना मेसेज केला होता की तुम्ही वाचवायला यायचं नाही. तर सावरकर CP आले नाहीत, कोणी आले नाही, सगळे फोन करू सुद्धा कोणी वाचवायला आलं नाही, कोणी दखल घेतली नाही, कोणी तक्रार घेतली नाही. म्हणजे हा एक असा हल्ला आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला असं वेगळं केलं की त्यात शरद पवार पण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे, काँग्रेस पण आहे, भाजप पण आहे, हे 3 आहेत. आता उद्धव ठाकरेंनी आम्हाला पुण्यातून कसं वेगळं केलं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर मुंडे आम्हाला कधीच भेटले नाहीत. एवढं होऊन सुद्धा एप्रिलला ती एक बातमी आली 2014मध्ये मिड डेमध्ये की मुंडेंना एका पंजाबी बाई दिल्लीहून आली, ती ब्लॅकमेल करते आहे आणि तिला मुंडेंच्या ड्रायव्हरनी आणि सिक्युरिटी गार्डनी मारहाण केली. मिड डेला बातमी आली. मी फोन केला बँड्राला, कन्फर्म केली बातमी. मी सुरेश गिरडे जे आहेत परळी, त्यांना सांगितलं की मुंडेंना धोका आहे जीवाला. मी त्यांना 11 फोन केले की माझा जीव जाईल तरी चालेल, पण मुंडेंना वाचवलं पाहिजे, मुंडेंचा जीव धोक्यात आहे. तुम्ही सुरेश गिरडेंना विचारा परळीच्या. शेवटी मुंडे गेले, ते कसे गेले काय गेले हा वेगळा विषय आहे. पण ज्यांनी मला मारण्याचा आदेश दिला त्यांनासुद्धा आम्ही हे केलेलं आहे, म्हणजे आम्ही त्यांना संरक्षण दिलं आहे, सद्भावना दिलेली आहे, सोडाची भावना नाही ठेवली. फक्त मी तुम्हाला सांगतो की कसं आम्हाला औरंगाबादमधून भाजपने ठाकून दिलं, छत्रपती संभाजीनगरमधून. खून झाला नाही त्या दिवशी. पण पुढे मग अडवाणींनी माहिती घेतली सगळी. अडवाणींचे PA दीपक चोप्राने मुंडेंना फोन केला. मुंडेंनी माझ्यावर इतकी घाण माहिती सांगितली, तुम्हाला काय सांगू, की तुम्ही दिल्लीतल्या दीपक चोप्रांना विचारा. तर हे सगळं असं आहे.